पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। पुण्याच्या खेडमध्ये शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साहेब केसरी या बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याच वेळी बोलताना मी 83 वर्षांचा तरुण असल्याचं विधान शरद पवारांनी केलंय। तर दुसरीकडे कांद्यासह इतर शेतमालाला बाजारभाव मिळत नाहीये, राज्यकर्त्यांना बळीराजाची काळजी नाहीये असं म्हणत शरद पवार यांनी केंद्र सरकारवर देखील निशाणा साधलेला आहे। एक तक्रार माझी तुला लोकांच्याबद्दलची आहे आणि ती तक्रार तुम्ही सगळ्या भाषणामध्ये मी 1400 वर्षाचा झालो, मी 43 वर्षाचा झालो, काय तुम्ही माझं बघितलं अजून? मी काही भाषणाचा झालो नाही। लई भाजी लोकांना सुद्धा सरळ करण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे। तुम्ही काही चिंता करू नका, जे काही तुमचं दुखलं असेल ते सर्व दुःख करण्यासाठी जे करायला लागेल ते आपण सगळे मिळून करू। ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना बळीराजाच्याबद्दलचा प्रेम नाही, म्हणजे त्याचा कर बसवला, निर्यात बंदी केली, एकच गोष्टी ज्याला खऱ्या असताना मदत केली पाहिजे ती मदत करायचं सोडून संकट वाढवायच्या गोष्टी केल्या।